नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर जे आहे ते नवीन अपडेट घेऊन आली आहे. तर नवीन अपडेट जे आहे ती लाडकी बहीण योजनेविषयी आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे त्याबद्दल जे आहे ती नवीन अपडेट आलेली आहे. ती मी तुम्हाला आज महत्त्वाची माहिती जी आहे ती सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सगळ्यांना माहिती आहे की जानेवारीचा हप्ता जो आहे तो काही महिलांच्या खात्यामध्ये शुक्रवारपासूनच जमा होत आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये जो आहे तो अजून पैसे आलेले नाही आहेत. तर आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी नवीन अपडेट आहे. कारण आता 2च दिवस राहिले आहेत जानेवारीचा महिना संपण्यासाठी आणि तरीही काही महिलांना अजून पैसे आले नाहीत. तर त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर आता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. तर त्या लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. तर या योजनेत महिलांना 2100 रुपये दिले जाण्याचे जे आश्वासन होते ते महायुती सरकारने केले होते. पण आता 2100 रुपये जे आहेत ते अजून महिलांच्या खात्यामध्ये एकदाही जमा झालेले नाही आहेत. 1500 रुपये जे आहे तेच महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. तर आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात 7 हप्ते जे आहेत ते जमा झाले आहे आणि या योजनेतील निकष बदलणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आदित्य तटकरे जे आहेत यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी जे आहे ते पत्रकारांसमोर सांगून एकदा स्पष्ट केलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषाबद्दल. तर ते नेमकं काय आहे हे आपण पाहूया डिटेलमध्ये. तर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती राज्यातील मुलींसाठी महिलांसाठी होती. का तर स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी, तसेच महिला ज्या आहेत जे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी ही सरकारने जी आहे ती लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली होती. तर आता आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात जमा होणारा प्रति महिना 1500 रुपये मिळणार होता महिलांना. अजूनही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये दर महिन्याप्रमाणे आलेले आहेत. आतापर्यंत महिलांना 6 हप्ते जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर आता याची अटी वगैरे सगळं तुम्हाला माहितीच होती की 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा परिपक्वता आणि निराधार महिलांना याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. तर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकते. अशाच महिला योजनेसाठी जे आहेत त्या महिला पात्र आहेत ज्यांचे 2.5 लाखांच्या आत उत्पन्न आहे. तर ही माहिती होती. आणि आता लाडकी बहीण योजनेचे जे कागदपत्रे होते, म्हणजे तुम्ही जेव्हा अर्ज भरत होता तेव्हा त्यासाठी जे कागदपत्रे लागणार होते ते कोणते होते, तुम्ही हे सगळे जे आहेत 6 गोष्टी त्या केल्या का, त्या केल्या असतील तरच तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते महिलांच्या पैसे जमा झालेले असतील. जसं की आता आधार कार्ड हे पहिल्यापासून सांगण्यात आलं आहे सरकारकडनं की आधार कार्ड हे फर्स्ट आहे. आधार कार्ड तुमचं असलंच पाहिजे अपडेटेडवालं, तेच तुम्ही अर्जामध्ये अपलोड कराल. आणि मतदान कार्ड, म्हणजे मतदान हा अधिकार आहे, हक्क आहे आणि 18 वर्षाच्या नंतर जे आहेत त्यांना मतदानाचा हा हक्क आहे. तर तो जे मतदान कार्ड आहे तेही तिथं अपलोड करण्यासाठी सांगितलेलं होतं. आणि राशन कार्ड म्हणजे तुमच्या कुटुंबाचं त्याच्यावर वार्षिक उत्पन्न आणि तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत याबद्दल जे आहे ती माहिती रेशन कार्डवर असते. तर ते रेशन कार्ड जे आहे तेही तुम्ही अपलोड करणं गरजेचं होतं. आता बँक पासबुक, चौथी गोष्ट तर काय आहे की बँक पासबुक, जे तुमचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्याचं पासबुक, म्हणजे त्याच्यावर जे आहे तुमचा आधार कार्ड लिंक असलं पाहिजे आणि तुमचा ॲड्रेस जो असतो तो पूर्ण त्याच्यावर लिंक असतो. त्याच्यामुळे जे आहे तेही त्या गरजेची गोष्ट होती. हमीपत्र पण होतं त्याच्यामध्ये आणि छायाचित्र म्हणजे महिलाचा त्या फोटो हे लावणं जे होतं सगळं गरजेचं होतं. आणि आधार कार्ड, मतदान कार्ड आणि राशन कार्ड हे आणि बँक पासबुक ह्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या तर सर्वात मेन गोष्टी होत्या. त्या असल्याशिवाय अर्ज जो आहे तो सरकार स्वीकारणार नाही आणि सरकारने जे आहे ते स्वीकारलेले नाही आहेत त्या 4 गोष्टी नसल्यामुळे. त्याच्यामुळे जे आहे ते महिलांना पैसे, ज्या महिलांना आले नाहीत त्यांनी हे रिझन त्यांचं समजून जावे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जो आहे तो जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जो होतो जमा होण्यास सुरुवात झाली होती शुक्रवारपासून. जसं की मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्हाला मेसेजही दाखवला होता की शुक्रवारी काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले होते आणि रविवारी पण 26 जानेवारीला सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. 1500 रुपयांनी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते आणि अजूनही ज्या महिलांना आले नाहीत त्यांना जे आहे ते आता 2 दिवस राहिले आहेत. तर आजही काही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी 1च्या दरम्यानपासून जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही आता इथं पाहू शकता
की जे आहे की आज 1:54 जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेही इथं मेन्शन केलं आहे. तर आजही महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते 1500 रुपये जमा झाले. तर आता 2च दिवस राहिले आहेत. तर या 2 दिवसामध्ये आहे जे उरलेल्या महिला आहेत त्यांना जे आहे ते पैसे येऊन जाणार आहेत. तर आजचंही अपडेट आहे की आजही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर तुमच्याही खात्यात पैसे आले की नाही लाडकी बहीण योजनेचे हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगाल. आणि तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या राज्यातनं बोलते हेही तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. तर आता हे बघा तुम्ही पाहू शकता की 1500 रुपयाची जी अमाऊंट आहे ती आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आलेले आहेत महिलांच्या खात्यामध्ये पैसे. ते पण दुपारी 1:54 महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे जमा झालेले आहेत. तर ही अशी माहिती होती की आजही महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे जमा झाले आहेत. आता आज 29 तारीख आहे. तर आज काही महिलांना पैसे मिळालेले आहेत. तर आता 2 दिवसामध्ये अजून जे उरलेल्या महिला आहेत त्यांनाही पैसे येऊन जातील. त्यामुळे महिलांनी जे आहे ते काळजी करण्याचं कारण नाही आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि तुमचे सगळे डिटेल्स करेक्ट असतील बरोबर असतील तर तुम्हाला जे आहे ते पैसे नक्की तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत 1500 रुपयांनी. आता 2100 रुपयांचा जो प्रश्न आहे तो सरकार नक्कीच लवकरच त्याचं सोल्युशन काढणार आहे. त्याच्यावर सरकार लवकरच भाष्य करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते केव्हा होणार आहे हे लाडक्या बहिणींना लवकरच समजणार आहे. तर आता तुम्ही पाहिले आता ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाहीत आता 2च दिवस राहिलेत. तर 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नक्की येऊन जातील. तुम्हाला जर याच्या आधीचाही हप्ता आला असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ताही तुमच्या खात्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नक्की येणार आहेत असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे महिलांनी जे आहे ते काळजी करू नये. 1500 रुपये जे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये नक्की जमा होणार आहेत. तर अशी ही अपडेट होती सरकारने दिलेली होती की आजही पैसे काही महिलांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत 1500 रुपये. तर तुम्ही तुमचं अकाउंट चेक करा. तुमच्याही अकाउंटमध्ये पैसे आलेले असू शकतात काही महिलांना आज. तर तुम्हाला आले असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. मी त्याचे उत्तर नक्की देईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन जे अपडेट आहे तर रोजचे अपडेट जे तुमच्यापर्यंत आहेत ते पोहोचत राहतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.